लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या मागे मजबूतीने उभी आहे अशा प्रकारचा टाहो महाविकास आघाडीचे सर्वच नेते, मग शिवसेना उभाटा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असतील किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, यांनी फोडलाय। या विधानसभा निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले ते नाकारण्याचा हा केविलवाना प्रयत्न चालू आहे। लोकसभेतील जे यश मिळाले ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळाले आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने नाकारल्यानंतर ते ईव्हीएम हॅक झालं अशा प्रकारचा रडीचा डाव सध्या चालू आहे। माझं तर खुलं आव्हान आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना की त्यांना वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होत आहे तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊयात, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल हा मान्य करायचा असतो। महाराष्ट्रातील जनतेने महायुतीवर 235 पेक्षा अधिक जागा निवडून देत असताना एक विश्वास व्यक्त केलाय। ज्यावेळेला शिवसेना उभाटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाबरोबर आघाडी केली त्याचवेळी शिवसेनेचा मतदार हा शिवसेना उभाटाकडून दूर होत गेला। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला लोकसभेत 7 खासदार निवडून आले व 2019ला अखंड शिवसेनेच्या 56 आमदार निवडून आले होते। त्याहीपेक्षा आता जास्त आमदार निवडून येत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळालंय। त्यामुळे शिवसेना उभाटानं आत्मचिंतन करावं। तसेच या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेच्या बाजूनं उभं राहून महाराष्ट्रातील जनतेने अजित पवार हेच राष्ट्रवादी विचाराचे व पक्षाचे खरे वारसदार असल्याचं दाखवून दिलंय, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते व ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलंय। लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या मागे मजबूतीने उभी आहे अशा प्रकारचा टाहो महाविकास आघाडीचे सर्वच नेते, मग शिवसेना उभाटा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असतील किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, अशा प्रकारचा यश जे लोकसभेला मिळालं हे महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं। अशा प्रकारची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रभर सांगत आणि बोलत फिरत होते। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जे अभूतपूर्व यश राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला जे यश मिळाले हे नाकारण्याचा कुठेतरी हा केविलवाणा प्रकार चालू आहे। लोकसभेला यश मिळालं तर ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झालं अशा प्रकारचा रडीचा डाव सध्या चालू आहे। माझं तर खुलं आवाहन सो कॉल्ड डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होतं तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। त्यामुळे लोकसभेला ज्या वेळेला यश मिळालं त्यावेळेला महाराष्ट्राची जनता आमच्या मागे आहे आणि आता विधानसभेला त्याच महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक होऊ शकतं अशा प्रकारची थिअरी ही महाविकास आघाडीचे नेते हे गेले 2-3 दिवस समोर आणत आहेत।
त्यामुळे मी सांगितलं की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर मुंब्रा कळव्यामध्ये आपण निवडणुका घेऊया.